माझं नाव सय्यद इम्रान अजीज साहेब, तालुका अहमदपूर, जिल्हा लातूर, राहणार अंधुरी. 121/12 या वावरामध्ये स्प्रिंकलर सट 5 पाईप आणि 5 नौजल चोरीला गेले आणि आम्ही किनगाव पोलीस स्टेशनमध्ये अर्ज घेऊन गेलो. कापूस लागवड करण्याची तारीख 7 जून या रोजी करण्यात आली आणि 12 जून या दिवशी आशिफ सुभान सय्यद हा 5:30-6च्या सुमारास शेताकडे येऊन कॅमेरा चोरण्याचा प्रयत्न केला आणि खांबावर चढण्याचा प्रयत्न कॅमेरा चोरून न्यायचा प्रयत्न केला. त्याचा माझ्याकडं CCTV फुटेज आहे मोबाईलमध्ये. आणि 13 जून ह्या दिवशी 4:30-5 ह्या सुमारास येऊन पिंक कलरचे सट 5 पाईप आणि 5 नौजल हे काढून धुऱ्याच्या बाहेर कालव्यामध्ये ठेवला आणि एक 10-5 मिनटं वेळ पाहून सासूल पाहून चोरून घेऊन गेला. आम्ही 11 आणि 12 आणि 13 तारखेला किनगाव पोलीस स्टेशनमध्ये अर्ज घेऊन गेलो, तर आमचा अर्ज घ्यायला कोणी तयार नाही आणि आम्ही सकाळी 9-10च्या सुमारास पोलीस स्टेशनमध्ये गेलो, तर 5-6 वाजोस्तर अर्ज आमचं कोणी दखल घ्यायला कोणी तयार नाही आणि 17 तारखेला FIR फाडण्यात आला. अर्ज 12 आणि 13 तारखेला देण्यात आलता. 2-3 दिवस टाळाटाळ करण्यात आली आणि 17 तारखेला सकाळी 10:30-11च्या सुमारास पोलीस स्टेशनमध्ये गेल्यानंतर 4 वाजता FIR फाडला. तोपर्यंत बगर अन्न पाण्याचे आम्ही पोलीस स्टेशनमध्ये बसूनच होतो आणि आमच्या मागून येऊन दुसऱ्यांनी अर्ज देऊन गेले तरी पण आमची कोणी दखल घ्यायला तयार नाही. आणि 13 किंवा 14 तारखेला आमच्या दोघाला बी तिथं बोलवून घेतलं आणि समक्ष दोघाला बी बोलवून घेऊन तिथल्या साहेबांनी स्प्रिंकलरचे सट चोरी गेलेला त्याला आणून टाकायला लावला आणि हा CCTV कॅमेरा माझ्या मोबाईलमध्ये लाईव्ह आहे, त्याची माझ्याकडे पावती आहे आणि सोनवणे साहेब म्हणतात की हा कॅमेरा आशिफ सुभान सय्यदचा आहे. माझ्याकडे त्याची पावती आहे, लाईव्ह आहे, सर्व आहे. आणि असं हे कमी जास्त 2.5-3 तासपासून वारंवार त्रास आहे. 3 वर्ष असा त्रास आहे आणि ह्याला सर्व जी काही आहे ती किनगाव पोलीस स्टेशन जबाबदार आहे. खास करून किनगाव पोलीस स्टेशन जबाबदार आहे आणि कॅमेरा बसवण्याच्या आधीपासून वारंवार खूप अडचणी आल्या. असेच खूप त्यानं नष्ट करायचा प्रयत्न केलं, खूप त्रास दिला. आम्ही कटाळून शेवटी CCTV कॅमेरा आणून बसविला आणि आणून बसविल्यानंतर आम्ही साहेबांना त्यानं चोरून नेलेला, त्यानं त्रास दिलेला, त्यानं वावरात येऊन दारू पिऊलालेला सगळं माझ्याकडे फुटेज आहे. ते पण बघून घ्यायला ते तयार नाहीत. आम्हाला जर काही धोका झाला तर ह्याला सर्व काही जबाबदार किनगाव पोलीस स्टेशन राहील. 7 जून रोजी कापूस लागवड केला होता आणि त्या दुसऱ्या दिवशी स्प्रिंकलर सट आतरला होता आणि पिकाला पाणी नसल्यामुळे आज माझं कापूस सर्व सुकत आहे आणि नष्ट होत आहे, मुरजडलेलं आहे. आज ह्याला सर्व काही जे माझे पाईप चोरले ते जबाबदार राहील. माझं पिकाचं खूप नुकसान होत आहे आणि सुकत आहे आणि मुरजडले पण आहे. राहतात की नाही माणसं, तर कुऱ्हाड इथं घेऊन खांद्यावर ते कत्ती घेते, आमच्या चौकड हिंडत आहे, मारायला कोणीतरी माणूस घेऊन येते संग. असं करत 12 मेसच आहे. असं किती वर्षापासून आहे? आता बघा आम्हाला लय 20 वर्ष झालं, समजा शेत 40 वर्ष 50 वर्ष झालं बनल्यासारखं आम्ही आता आजचे आहे का आमचं. हां, तुम्हाला ह्या माणसाचा त्रास किती वर्षापासून आहे? 3 वर्ष झालं. 3 वर्ष झालं. हां, कशामुळे नेमकं त्रास दिली ती? तर असे आम्हाला
आमचंच आहे म्हणतंय. काय म्हणतंय आमचंच आहे. मग 7 बारा कोणाच्या नावानं आहेत? आणि माझ्या नावावर आहे. मग ती कशामुळे आमचं आहे म्हणते? काय की आता ते समजायला तळून राहिले स्किन समजा झाले पण ते काहीच नाही. ते आता काय किंमत देत आहे तिचं हो त्या माणसात.